नमस्कार, मी मानसी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सगळे कसे आहात? आशा करते की सगळे छान आणि मजेतच असणार। तर आता मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे शॉर्टमध्येच म्हटले की मी माहेरी गेले होते। तर माहेरून आल्यानंतर सगळ्यांचा फिरायला जायचा प्लॅन ठरला होता। सो म्हटलं चला सगळेच निघाले तर आणि सगळे एकत्र असल्याशिवाय तर मजा येत नाही फिरायला, त्यामुळे सगळेजणच निघाले होते। तर वातावरणही छान झालं होतं आणि मस्त पण वाटत होतं बघा, आणि ढग पण आले होते, ऊन पण फारसं कमी झालं होतं, म्हणजे साधारण 3च्या दरम्यान तर आम्ही निघालो होतो। आता कुठे जाणार आहे तुम्हाला तर पुढे समजेलच, आणि शॉर्टमध्ये तर तुम्ही बघितलंच असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप छान आहे, बघण्यासारखं आहे। आता सगळे तर निघालो होतो, आता सयाजीराजेलाही जायचं होतं, पण आता सध्या तरी काही उन्हाळा नाही आणि जाण्याची पण मजा नसती आली, त्यामुळे तिथलं कॅन्सल केलं आणि पुढे जायचं ठरलं म्हणजे आनंदी गणेशला। आता ते मंदिर तर खूप छान आहे, जे अकलूजमध्ये असतील ना म्हणजे राहणारे त्यांना नक्कीच माहीत असेल, तर खूप छान असा परिसर। सगळेजण एकत्र असल्यावर तर फिरायलाही मजा येते, तुम्हालाही माहितीच आहे, कारण की बघा तुम्ही जर पर्सनली एकटे जाल तर काहीच मजा येणार नाही। सगळेजण असल्यामुळे जी मजा मस्ती चाललेली असते ना ती वेगळीच असते। आता गावाकडे वातावरण तर खूप सुंदर झालं होतं, आणि असं वातावरण फक्त इकडेच बघायला मिळू शकतं मला तरी वाटतं, कारण की शहरामध्ये रोज दगदगीच्या आयुष्यात आणि कुठेतरी जॉब करण्याच्या नादात आपण स्वतःलाच विसरून जातो आणि स्वतःला वेळ देणं पण विसरून जातो। त्यामुळे जेवढं गावाकडे आल्यानंतर एन्जॉय करता येईल ना तेवढं करा, खूप छान वाटतं। आणि परत स्वतःसाठी पण थोडाफार तर वेळ दिलाच पाहिजे, हो की नाही? कामातून म्हणजे स्वतःला काही थोडंफार जरी इकडे तिकडे चेंजेस झाले तर खूप असं बरं वाटतं। त्यानंतर बघा इथे सयाजीराजे पार्कला जाण्यासाठी इथूनच रस्त्यात जायचं तर होतं, पण कॅन्सल झालं। आता मी शॉर्टमध्ये म्हटलंच आहे, माझी फॅमिलीसोबत आहे। आता या व्हाईट ओढणीवाल्या आहेत त्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई आहेत, आणि ज्या पिंक ड्रेसवाल्या आहेत त्या माझ्या छोट्या जाऊबाई आहेत, म्हणजे मधल्या। आता ही आहे आमची श्राऊ, ती व्हिडिओमध्ये यायला खूप लाजत होती, मी म्हटलंच आहे तुम्हाला। आता त्यामुळे मुलांनीही खूप एन्जॉय केलं होतं, त्यांनाही खूप बरं वाटत होतं, कारण की त्यांची शाळा त्याच्यातून त्यांना पण अभ्यासातून वेळ मिळत नव्हता, आणि आता सगळेजण एकत्र आले होते त्यामुळे त्यांनाही फिरायला मिळणार होतं, त्यामुळे खूप छान वाटत होतं। आणि वातावरण तर बघूच शकता तुम्ही किती छान झालंय, हो की नाही? फायनली आम्ही पोहोचलो होतो आनंदी गणेशला। आता वातावरण पण बघा किती छान झालं। आता हे पूर्ण डोंगर भाग दिसत होता, मंदिर तर खूपच सुंदर दिसत होतं, आणि असं काहीतरी बघायला कधीतरी छान वाटतं, आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते। आता मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो होतो। आता मी सगळ्यांना व्हिडिओमध्ये यायला तयार केलं होतं, सगळेजण या, सगळेजण पण आले। असा फॅमिलीचा सपोर्ट असल्यानंतर पण आपल्याला जे कंटेंट बनवायला किंवा व्हिडिओ जरी बनवायला खूप छान वाटतं, हो की नाही? आणि त्यानंतर आलो होतो। आता इथे तिकीट वगैरे काढायची गरज नाही, आता सगळीकडे पूर्ण हिरवळच आहे, इथे बघू शकता तुम्ही, खूप छान झाड आहेत। आता बरंच काही मला शूट करायचं होतं, पण आता व्हिडिओही आपला खूप लांब होईल, त्यामुळे मी काही जास्त फार घेतलं नाही। आता इथे प्रत्येक म्हणजे लिंबूचं असं सगळी जी झाडं असतात ना त्याचे छोटे छोटे असे रोपं होते, आणि तिथं नावं लिहिलेले होते। आता हे बाप्पाचं मंदिर आहे, तर खूप छान आहे, ही बाप्पाची मूर्ती बघूनच मनाला कुठेतरी प्रसन्न वाटतं। आता फुलांची झाडे ते सगळं असं काही सगळं बघण्यासारखं होतं। तुम्हीही एकदा नक्की अकलूजला गेला तर एकदा नक्की व्हिजिट करा, तर खूप छान आहे, मलाही खूप आवडलं। मंदिराचं वातावरण, बाहेरचं वातावरण पण इतकं सुंदर झालं होतं, कारण की आभाळी आलं होतं आणि दिवस मावळत होता, त्यामुळे अजूनच खूप सुंदर दिसत होतं मंदिर। त्यानंतर आम्ही काही छोटे म्हणजे छान छान असे फोटोज वगैरे क्लिक केले, मस्त फोटोज, भरपूर असे फोटोज काढून घेतले। आणि त्यानंतर म्हणजे बघायचं चालूच होतं माझं, इकडे काय आहे तिकडे काय आहे, कारण की मी तरी म्हटलं मला पर्सनली झाडे वगैरे खूप आवडतात, त्यामुळे मला चाललेलंच असतं बघायचं काय आहे काय नाही। आता इथे हा नंदी, आता आमचे सगळे लहान लहान छोटे छोटे घरातले मेंबर आहेत ते सगळे तिथं म्हणजे चढून बघत होतं त्याच्यामध्ये खरं तर प्यायसाठी पाणी, पण ते खूपच छान वाटत होतं। त्यानंतर तिथेच म्हणजे जे मंदिर आहे ना ते ह्याचं महादेवाचं मंदिर आहे,
ते तर खूपच छान वाटते माहिती का. तिथून बघायलाही खूप सुंदर वाटत होतं. तर त्याच नंतर तिथेच जाण्यासाठी निघालो होतो आम्ही. आता ही सगळी आंब्याची झाडे आहेत, पूर्ण अशी दाट झाडं आलेली होती. आणि ते काही म्हणजे पहिले ना प्राणी वगैरे असायचे आणि आत्ता म्हणजे शक्यतो बंद केले, आता नाही तिथे. आता खेळायला वगैरे मस्त अशी तिथे सोयी आहेत आणि वातावरणच तिथलं वेगळं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप छान छान असं सगळीकडे आहे. त्यानंतर आलो होतो आता महादेवाचं मंदिर आहे ना तिथेच. आता तिथून पूर्ण डोंगर भाग आहे आणि डोंगरावरती मंदिर आहे. तर तिथलं जे वातावरण आहे ना ते बघूनच असं पूर्ण मन शांत वाटतं कुठंतरी, आणि मला तरी असं वातावरण खूप आवडतं. तर इथे महादेवाचं वगैरे दर्शन घेतलं आधी, पाया वगैरे पडून घेतलं. आता नंदीच्या वगैरे पाया पडायचं होतं, पण माझं बाळ आहे ना नंदीला ओढतच होतं. त्याच्यावरचे जे फुलं होते ना तेच ओढत होता. आणि इथे ही महादेवाची पिंड अशी काहीशी आहे, तर तुम्हीही नक्की बघा. त्यानंतर मंदिराबाहेरचं वातावरण असं काहीतरी झालं होतं, बघूनच अगदी छान वाटत होतं. तुम्हाला म्हटलंच आहे, आभाळ वगैरे आलं होतं, नेमकं पावसाने हजेरी लावली होती. आता हे असं काहीचं वातावरण दिसत होतं वरतून, तर खूप छान वाटत होतं बघा तुम्ही. त्यानंतर पुढे पण जायचं होतं आम्हाला शिवपार्वतीला. आता तिथे पण महादेवाचं सारखेच म्हणजे पिंड आहे, महादेवाचीच पिंड आहे. आणि तिथलं जे मंदिर आहे ना ते हुबेहूब केदारनाथचं कसं मंदिर आहे सेम तसं मंदिर आहे. आता इथे मध्येच पाऊस चालू झाल्यामुळे आहे ना सगळेजण पटकन गेलो. फायनली आम्ही पोचलो होतो शिवपार्वतीला. आता मंदिराच्या आतमध्ये जाण्याच्या आधीच महाराजांचा पुतळा आहे इथे. आता मंदिरामध्ये जायचं होतं, तर त्याचसाठी आम्ही निघालो होतो. तर पायऱ्या तर खूप आहेत आणि इथे काहीतरी काम चालू आहे, त्यामुळे इथे बांबू वगैरे लावले. तर खूप छान वाटत होतं. इथेही वातावरण खूप सुंदर झालं होतं, मस्त एकदम कुठेतरी शांतता वाटत होती. तर तुम्ही बघू शकता, सेम केदारनाथचं कसं मंदिर आहे ना सेम तसं इथे मंदिर आहे. आणि इथे दत्तांची पण मूर्ती आहे, तर त्याचंही दर्शन घ्यायचं होतं, महादेवाचंही दर्शन घ्यायचं होतं. आता त्याच दिवशी नेमकी कार्तिकी एकादशी होती, त्यामुळे सगळेजण फिरायला निघाले होते.
या लहान मुलांकडनं पण आपण कधी कधी शिकलं पाहिजे बरं का. आता बघा आम्ही सगळ्यांनी चप्पल खाली सोडल्या होत्या, पण आमच्या काऊला मात्र स्टँडवरच ठेवायची. किती छान ना. त्यानंतर मंदिरामध्ये पोचलो आणि हे जे वरती म्हणजे त्याचं शिखर म्हणजे छत होतं ना, ते पूर्ण लाकडाचं होतं. तर किती छान आहे, तुम्ही बघू शकता. आता इथे बाप्पाचं दर्शन घेतलं, त्यानंतर महादेवाचंही दर्शन घेतलं. आता महादेवाची पिंड अशी काहीशी होती, खूप सुंदर वाटत होती. म्हणजे शंकर पार्वतीच होते आपले, तर खूप छान सजवलं होतं आणि डेकोरेशन म्हणजे त्याचं जे सजवलं होतं ना, ते खूपच छान सजवलं होतं. दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथंच थोड्या वेळ बसलो होतो, कारण की सगळे खूप असे दमले होते. त्यामुळे चला म्हटलं थोड्या वेळ इथे बसूयात, कारण की मंदिरात जरी गेलो ना आपण 5 मिनटं तरी बसतोच. आणि आम्ही इथं बसलो होतो. आता ही आमची स्वरा आहे आणि ही आहे श्राऊ. आता ह्याही दोघी खूप लाजतात व्हिडिओमध्ये यायला. आणि मंदिर असं काहीसं दिसत होतं. रात्र खूप अंधार पडला होता, त्यामुळे खूप छान वाटत होतं. थोड्या वेळ इथे बाहेर पण बसलो. त्यानंतर घरीही जायचं होतं. थोड्या वेळ बसून परत जे दत्तगुरू आहेत त्यांचं दर्शन घेतलं. तिथेच मंदिर आहे दत्तांचं. दत्तगुरूंचं दर्शन घेतल्यानंतर परत अजून एकदा महादेवाची पिंड आहे, त्याचंही दर्शन घेतलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन छान छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.